नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही गोदावरी BDN 2013/41 ही जर व्हरायटी घेतलेली असेल तर ती या ठिकाणी कशा पद्धतीने येते हे आपण बघू शकता। हे पहा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी गोदावरी ही तूर आहे ती 2022 साली या ठिकाणी आपण लागवड केलेली होती। हिचं प्रसारण वर्ष हे 2021 असल्यामुळे आपल्याला 22 मध्ये बियाणं हे आपण विद्यापीठातर्फे आणलेलं होतं आणि याला जी शेंगाची संख्या फुलांची संख्या असते ती बघू शकता। अशा पद्धतीनं फुलधारणा ही या ठिकाणी होत असते। 165 ते 170 दिवसादरम्यान ही तूर आपल्याला काढणीस येत असते आणि ही पांढऱ्या रंगाची तूर असल्यामुळं मर व वाज रोगास या ठिकाणी अतिशय प्रतिकारक्षम वाण आहे आणि याचं जे 100 दाण्याचं वजन आहे ते 11 ग्रॅमपर्यंत या ठिकाणी भरतं। हेक्टरी उत्पादन आपल्याला 18 ते 21 क्विंटलपर्यंत या ठिकाणी येतं असं या ठिकाणी विद्यापीठाचं म्हणणं आहे। आपल्याला जे 2022 साली आपण लागवड केली होती बघू शकता, शेंगाचं प्रमाण तिचं अशा पद्धतीने होतं आणि कापणी झाल्यानंतर फक्त या ठिकाणी शेंगा या आपल्या दिसत होत्या आणि आपल्याला त्यावेळेसचं जे ॲव्हरेज आहे ते आपण सोयाबीनमध्ये आपण तुरीचं आंतरपीक घेतलेलं होतं आणि त्यावेळेस आपल्याला 7 ते 8 क्विंटलचं उत्पादन या ठिकाणी आलेलं होतं। तरी वातावरणाची साथ नव्हती, परंतु शेतकरी मित्रांनो हे अतिशय उत्तम वाण आहे। याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन येतं। आपण कशा पद्धतीने याचं यावर्षी नियोजन करणार आहोत ते बघणारच आहोत। त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये आपल्याला कसं खत नियोजन व फवारणी नियोजन ठेवायचं आहे ते देखील आपण बघणार आहोत। तर येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला कोणती व्हरायटी ही या ठिकाणी येणार आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण या ठिकाणी लवकरच देणार आहोत। तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।